तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा धमाल असणार आहे. तर ही धमाल पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. देखो भाई बहुत बड़ा मच्छी लगी. आज आम्ही चाललो आहे कृष्णा रिव्हरवरती. हा आमचा पहिलाच ब्लॉग आणि आम्ही फिशिंग करणार आहे आपल्या ट्रेडिशनल पद्धतीने, बॅम्बू स्टिक. इथं आहे माझा मुलगा अनव, हा माझा पुतण्या सोहम आणि पाठीमागं बसलेला आहे माझा मोठा पुत्र हर्ष. आज आम्ही खूप सारे मासे पकडू, बघू आज काय मिळतंय की नाही. सो भेटूया डायरेक्ट नदीवर. These my dollars make it hurt. तर हे बघा मित्रांनो, आपण आपलं पोचलेलं आहे आपल्या स्पॉटवरती. हे आलेलं आहे अंकलीचं पूल आणि कृष्णा नदी. तर आपण इथे खाली बसणार आहोत. चला तर बघूया आपल्याला काय मिळतंय का. आपण पोचत आहे आपल्या स्पॉट वरती. चला. गडबड करत आहे, त्याला मासे पकडायची घाई झालेली. बघू मासे पकडतोय आज. चला तर आपण पोहोचलेलो आहे आपल्या स्पॉटवर. इथे ऑलरेडी काही मासे पकडलेले आहेत. हेलो हेलो. खाली येते पण. तर मित्रांनो, आपण आपल्या स्पॉटवर पोचलेलो आहोत. तर बघा, आम्ही इथं फिश स्टिक काढत आहोत. ही आपली ट्रेडिशनल पद्धत आहे मित्रांनो. आपण बॅम्बू स्टिकने फिशिंग करणार आहोत. तर चला बघूया आपल्याला काय लागतंय. कपडा काढून. हे काढून दे. एकदा काढून दे. मला जे काय लागतं? पाण्यात बुडवून ते वरती घ्या. वरती घ्यायची गरज नाही इथे. ठीक आहे. दिली? दिली की? माझे समज. हो आता खायले बडू. बघा, एक हात आहे. मार किती थांब की, थांब.
हे खायला लागले. मार मार. एवढं जो काय खात आहे. बघा वारं पण खूप चालू आहे आणि अशा पद्धतीने खेळ चालू आहे बघा. हे बघा मित्रांनो, तर आपण आता आपला स्पॉट चेंज केला आहे. तिथं काय मासे गावत नाही आहेत, तर आम्ही इथं आलोय. तिथं त्यांनी चाललेलं आहे. हे बघा, आम्ही इकडून पाण्यातून आलोय. आमचे पाय पूर्ण भिजलेले आहेत, पॅन्टी पण भिजलेले आहेत. तिथं पण सेम हालत आहे. चला बघू, त्यांच्यापाशी जाऊन बघूया. हे बघा, हा एक दुसरा स्पॉट आहे. बघू इथं काय माशाचा खेळ आहे का बघू. बघा, सगळ्यांचे पाय भिजलेले आहेत, पॅन्ट भिजलेले आहेत. बघा, कास्टिंग करायला लागलाय हा. बघा बघा बघा. कास्टिंग. तर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकताय, हर्ष कास्टिंग करत आहे. बघू ह्याच्यावर काय बरेच वेळा करते का. हर्षने ट्राय केलं, पण काय झालं, इथं त्याचा स्पिनर अडकला. त्यामुळे पुढं काय कास्ट करता आलंच नाही. आणि इथं आम्ही बरेच वेळ फिशिंग ट्राय केलं, पण आम्हाला एकही मासा गावला नाही. त्यामुळे आम्ही स्पॉट चेंज करायचा डिसिजन घेतला. तर तुम्ही बघू शकताय पुढे काय झालं. तर इथून पुढे आम्ही स्पॉट चेंज केला आहे. कसा घावलाय मासे गावल्यात. बघा. मासा गावला बघा. बरेच प्रयत्नानंतर घावलेला आहे हा मासा. बघा या इथं टाका. बघा. बघा बघा गाईस, मी धरलंय. हा नि धरलाय आणि आम्हाला एक पण घावत नाही आहे. चांगला साईज आहे. डोळ्याच्या आतच दिसल्यात बघा गाईस. रऊ घावले रऊ. एवढं मेहनत ते घावले हे मासा एक. पडला असता आता मासा. आम्ही धरलो पडला. आम्ही खूप प्रयत्न करून पण आम्हाला एकही मासा गावला नाही. शेवटी अनवला एक मासा गावला. तिकडनं मासे गावण्याची सुरुवात झाली. याच्या पुढे बघू शकता आम्हाला किती मासे एक गावले. मासा घावलेला आहे आता. त्यानंतर आम्हाला लगेच एक मासा गावला, पण मासा गावल्यानंतर मोठा आहे तो वाटतं. झाडीत घुसला. तर मासा काढायला आम्हाला खूप काही करावं लागलं. तो काय मासा लवकर झाडीत वरती अडकला. आला नाही. तर तुम्ही बघू शकता आम्ही कशा प्रकारे तो मासा वरती घेतो.
हा दुसरा भेटलेला आहे. कांची आहे कांची. लय भारी आहे, एक नंबर आहे. लय चडपटतं बघा गाईस. ती जाळी गेली तू खूप मोठा मासा. किती किलोचा असेल? एक कप्पर. देखो गाइस, बहुत बड़ा मछली लगे. मोठा मासा घावलेला आहे. लास्ट एंडिंगला एक किलोचा मासा गावलेला आहे. खूप मोठा मासा गावलेला आहे. ते बघू शकताय तुम्ही. हे बघा, हे बघा 1 किलोचा मासा गावलेला आहे. बापरे. आम्ही 5 किलोचा पण पकडला आहे. बघू शकता मित्रांनो, खूप मोठा मासा गावलेला आहे. ब्लॉग एंड करण्याच्या वेळी चांगला कॅच झाला. गळ खूप चांगला बसलेला आहे. सुटले. बघू शकता मित्रांनो, चांगला कॅच झालेला आहे आपला. कमीत कमी 1 किलोचा मासा आहे हा. असं धर, असं धर. जाता जाता मोठा कॅच आपला आजचा. आणि आज आपण अशा रीतीने एक मोठा मासा धरून ब्लॉग एंड करत आहे. तुम्हाला व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण करा. थँक्यू.